प्रिय मित्रांनो, ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आहे आपला विद्यार्थी मित्रांसाठी. 2025साठी प्रत्येक विद्यार्थ्याचे काय स्वप्न असावं, काय लक्ष असावं, ते यामध्ये मी लिहिलेले आहेत काही 15 पॉईंट. ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक विद्यार्थ्याने 2025मध्ये एक स्वप्न पाहिलं पाहिजे की मी स्वतः आनंदी राहून माझ्या आईवडिलांना आनंदी ठेवेन. म्हणजे मला स्वतःला आनंदित राहायचं, मी माझ्या आईवडिलांना पण आनंदित ठेवेन. अनेक मुलं अभ्यास करतात, मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, आणि अभ्यास करताना ते आपल्या आईवडिलांना पण स्वतःही टेन्शन घेतात आणि आईवडिलांना पण टेन्शनमध्ये ठेवतात. कमी मार्क्स मिळतील का, मार्क्स कसे मिळणार, नाही मिळणार, नापास होणार का. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतः आनंदी राहून तुमच्या आईवडिलांना पण आनंदी ठेवायचं आहे. आईवडिलांच्या स्वप्नांसाठी अभ्यास करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मी दररोज हिंदी, मराठी व इंग्रजीचे 1 पेज लिहिणार व 2 पेज नक्की वाचणार. प्रत्येक विद्यार्थ्याने एक स्वप्न पाहायचं आहे की बघा, रायटिंग स्किल आणि रीडिंग स्किल खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा लिहायला लागतात तेव्हा तुम्ही वाचन पण करतात. तर मी दररोज हिंदी, मराठी व इंग्रजीचं 1 पेज लिहिणार व 2 पेज नक्की वाचणार. तर तुम्ही वाचण्याचं आणि लिहिण्याचं काम, तिघं लँग्वेज, मराठी, हिंदी, इंग्लिश. बघा, शाळेचा सिलेबस हा वेगळा असतो आणि अवांतर वाचन हे खूप महत्त्वाचं असतं. नुसती तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकं परफेक्ट नाही बनवणार, तर तुम्हाला इतरही अवांतर वाचन करायचं आहे आणि त्यावर लक्ष द्यायचं आहे. तेव्हा तुमचं रीडिंग आणि रायटिंग स्किल्स खूप चांगलं होणार आहे. तिसरा मुद्दा आहे, मी दररोज नियमित व्यायाम, योगासन व प्राणायाम नक्की करणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यायाम आणि तुम्हाला योगासन यासाठी करायचे आहे, प्राणायाम वगैरे, की तुमचं वर्गात लक्ष व्यवस्थित राहील. आणि एक महत्त्वाची गोष्ट बघा, आपलं शरीर खूप महत्त्वाचं आहे. योगासन, प्राणायाम व व्यायामाने तुमचं शरीर हे मजबूत राहणार आहे आणि चांगल्या अभ्यासासाठी तुम्हाला हेल्थची खूप गरज आहे. हेल्थवर लक्ष द्या. चौथा मुद्दा आहे, मी दररोज फक्त 10 मिनिटे व्यायाम नक्की करणार. बघा, डेली टाईम टेबल बनवा. काही विद्यार्थी 7 वाजता उठा, 6 वाजता. तुम्हाला सकाळी 5 वाजता उठायचं आहे. आणि त्यानंतर धार्मिक गीते असतील, प्राणायाम असेल, चांगले सॉन्ग असतील, रेडिओ असेल, तर सकाळी ऐका. तुमचा मूड कसा फ्रेश राहील, कारण सकाळचा 1 तास तुम्ही जसे राहाल तसं पूर्ण दिवस जातो. 5वा मुद्दा आहे, मी दररोज हिंदी, मराठी, इंग्रजीचे वर्तमानपत्र नक्की वाचणार. आता तुम्ही म्हणणार, सर आम्ही ग्रामीण भागात राहतो, आमच्याकडे वर्तमानपत्र कसे येईल. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन जसं लोकमत पेपर असेल, सकाळी पेपर असेल, पत्रिका पेपर असेल, हितवाद ज्याला म्हणतात तो हितवाद पेपर असेल, असे अनेक पेपर आहेत जे ऑनलाईन तुम्ही वाचू शकता. सुरुवातीला हेडिंग वाचा, नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून ज्या बातम्या चांगल्या त्या तुम्ही डीपमध्ये वाचू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही दररोज रेडिओवरील हिंदी, मराठी, इंग्रजीच्या बातम्या नक्की ऐकणार. बघा, आता तुम्ही म्हणाल, सर रेडिओ कुठे आणायचा. ते रेडिओला ॲप आहे, हिंदी रेडिओज म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर 400 चॅनल आहेत. ते चॅनल तुम्ही नक्की ऐका. आणि रात्री 8:45ला हिंदी आणि इंग्रजीच्या बातम्या असतात, सकाळी 7ला मराठी बातम्या असतात, त्या ऐका. 7वा मुद्दा आहे, मी पूर्ण वर्षात 10 चांगली पुस्तके विकत घेऊन नक्की वाचणार. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकं गोळा करा आणि वाचा. तुम्हाला 10 पुस्तकं चांगल्या मित्रांपेक्षा खूप कामी येतील. 8वा मुद्दा, मी दररोज 15 मिनिटे आध्यात्मिक पुस्तके नक्की वाचणार. गीता असेल, हनुमान चालीसा असेल किंवा अन्य धार्मिक पुस्तके तुम्ही वाचू शकता तुमच्या धर्माप्रमाणे. 9वा मुद्दा आहे, मी दर रविवारी संगीत व चित्रकला याचा मनापासून सराव करणार. संगीताला आणि चित्रकला हॉबीजला रविवारी वेळ द्या तुम्ही. हॉबीज आपल्याला आनंदी ठेवतात. 10वा मुद्दा आहे, मी ऑनलाईन गेमपेक्षा मैदानी खेळाशी नक्की दोस्ती करणार. ऑनलाईन गेमपेक्षा मैदानी खेळ तुम्हाला शरीरासाठी खूप मजबूतीसाठी आवश्यक आहे, त्यावर लक्ष द्या. 11 मुद्दा आहे, मी फक्त पास होण्यासाठी नाही तर भविष्यात माझ्या देशासाठी, कुटुंबासाठी उपयोगी येईल म्हणून मन लावून अभ्यास करणार. देश, कुटुंब खूप महत्त्वाचे आहे, त्यासाठी मी अभ्यास करतो, हा टार्गेट ठेवा. 12, मी दररोज 10 मिनिटे भक्तिसंगीत ऐकणार. मी भक्तिसंगीत तुम्हाला बोललो, त्यावर लक्ष द्या. 13, मी दररोज घरातील कामांमध्ये आईला नक्की मदत करणार. आईला घरकामासाठी मदत करा आणि हे काम करताना तुम्ही बी अनुभव घेत असतात, तुम्हाला अनुभव येतात, हे खूप महत्त्वाचं आहे. 14 आहे, मी अवांतर वाचन म्हणून इंग्रजी, मराठी व हिंदीच्या 100 कविता व 100 कथा नक्की वाचणार. लँग्वेज इम्प्रूव्हमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. 15वा मुद्दा आहे,
जोपर्यंत माझी व माझ्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी मोबाईलला दुर्लक्षित अवॉइड करणार. मित्रांनो, मोबाईलपासून दूर राहा. जोपर्यंत कुटुंबाची स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि महत्त्वाचा मुद्दा, मोबाईलचं वाचू नका, पुस्तकं वाचा, पुस्तकांना मित्र माना. व्हिडिओ आवडला असेल तर 2 मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद मित्रांनो.